गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. 2 दिवस झाले असला तुफान पाऊस चालू आहे ना. तर काय सांगू तुम्हाला, थांबा चष्मा घालतो म्हणजे काय होतंय, मला पण दिसलं पाहिजे पुढं. आणि पाऊस इतका चाललाय, रात्री तर इतका पाऊस होता यार, मुसळधार म्हणतो ना आपण, ढगफुटीसारखा असा पाऊस झालाय. आणि पाऊस इतका झालाय की सगळीकडे ना, सगळीकडे पाणीच पाणी झाले. आता आता जस्ट मी चक्कर मारायला चालू आहे कुठं, आपलं वड्याला किती पाणी आले ना ते पाण्यासाठी तुम्हाला दाखवतो. आता मी माझा चेहरा दाखवून तुम्हाला बोर करण्यापेक्षा समोरचा परिसर दाखवतो, तुम्ही पावसाचा आनंद घ्या. आता आपण वड्यात आलोय आणि हा वड्यात, अरे लय जण म्हणले लय पाणी आले, लय पाणी आले. कुठं वड्याला पाणी आले काय यार, याच्यापेक्षा तर नदीला पाणी जास्त आले. ओढा हा आहे ना रे, काय आले 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 वरपर्यंत आले. थांबा जरा गाडी पुढं घेतो आणि तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट हा. काही पण इथं पाणी आलं. थांबा गाडी वळूया आपण इथनं. एक मिनिट हा, गाडी जरा इकडच्या कडनं घेतो मी. तुला जिथं काय म्हणतात आपलं पाणी आहे ना, पूर आल्यासारखा दिसतो, तिथं दाखवतो तुम्हाला मी. एक मिनिट हो का, हे असा वडा आहे आपला आणि वड्याला असं पाणी आले. चला आता नदीला जाऊया. काय झालंय नदीला, तर आले आले पाणी, आणि ह्या ओढ्याला फक्त अजून एवढं नाही आलेलं, येईल. चला आता हे सगळेजण आता आहे ना, आज काय आले बऱ्यापैकी कोणी आलेलं नाही, म्हणजे नाही का, आपण ऑफिसला म्हणा किंवा इकडे शाळेला तर काय आज गव्हर्नमेंटनं सुट्टी दिलेली आहे. तर आता काय करू, हे सगळं पाण्याचं वगैरे यात कुठं कुठं काय ना तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपल्या गावात एक चक्कर मारू, नदीला नंतर जाऊया, आधी गावात चक्कर मारू. एक तुम्हाला गावात दाखवतो कुठं कुठं किती किती पाणी आहे, कसं आहे काय आहे. इतकं तुफान म्हणजे रात्री ना, खरोखर म्हणजे मी ज्यावेळेस 12:30-1 वाजता पाहिलं, ढगफुटीसारखा पाऊस चालला होता. आता पण नसं वावरांनी ना डायरेक्ट पाणी साचलं, एवढं पाणी झालेलं आहे. इकडे तुम्हाला साईडने दिसेल बघा, उजव्या बाजूला तसंच आहे. इथं तर काय नाही, ती एका ठिकाणी गावात गेलो ना, तिथं आपण एंट्री करतो का, तिथं पहा, मला त्यांनी सकाळ सकाळ व्हिडिओ पाठवला होता की आता काय करायचं आम्ही. बघा इकडे पण पहा, वावराने कसं पाणी साचले डायरेक्ट. थोडीशी इकडच्या कडे लगेच बघा, आहे का कसलं पाणी साचलं आहे का. अरे पाऊसच तेवढा आहे रात्री. आपण म्हणतो ना बघा इकडचं पहा, डायरेक्ट जिथं आपण रस्त्याच्या कडलं आहे ना, सगळीकडे असं पाणीच पाणी झाले. पाणी कसं आहे पाणी, आणि वरती तर आभाळ असं आलेलं आहे ना, म्हणजे सकाळतून ऊन नावाचा प्रकार तर नाहीच नाही. काय ऊन तर अजून पडलंच नाही कधी. कसं ते इथल्या साईडने कसं पाणी साचलंय. आणि इथं बघितलं का तुम्हाला, आता इथं पहा, इथं काय झालंय, सगळं असं ओढा तयार झाला डायरेक्ट, हे का, हो का, हे पहा आता कसं इथं रस्त्यावरती पाणी पाणी पाणीच पाणी, सगळं पाणी असं वरून इकडं आलंय. चला वातावरण बघा ना, म्हणजे बाहेरचा परिसर काय दिसतो आहे का, क्लिअर क्लिअर कट, म्हणजे आपण म्हणतो ना क्रिस्टल क्लिअर असं झालेलं आहे सगळं बाहेरचं वायू. दिसताना कसं दिसतं, एकदम चकाचकाच सगळं. ह्यामुळे पावसाळ्याचं वातावरण चांगलं. नाथ खुळा, वा वा वा. आता तुम्हाला एकदा नदी नेतो बरं का मी, पाहू आपण तिथं नदीला जाऊया, गाडी लावू आणि छत्री घेऊन जाऊ, कारण तिथं गाडी वळवायला ना जागा नाही परत. हे रस्ता आहे ना, ह्या रस्त्यावरून असं आहे ना, रात्रभर पाणी चालू आहे. रात्री, अरे आता तर काहीच नाही, रात्री त्याच्याविषयी 10 पट जास्त पाणी होतं. रात्री 12-12:30 जेव्हा मी आलो का बाहेर, ते शेड किती गळतंय बघण्यासाठी आपलं गाडीचं, त्यावेळेस पाहिलं तसं ना, पण इथून असं एक 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 HP ची मोटर आहे का,
त्या मोटरचं जेवढं पाणी असतं का एवढं पाणी चाललं होतं. मग गाडी लावतो आधी. 20 minutes later. चला पुन्हा एकदा आहे ना थोडासा वेळ काढून परत पुन्हा एकदा चक्कर मारायला इकडे. तर पहा हे आपल्या इकडे कसलं पाणी झाले आता ते काय रे पाऊस ना मगापासून म्हणजे मी जो जात आहे ना जवळ हा व्हिडिओ आता एक तासानंतर चालू केला असेल. 1 तासात आहे ना 1 तास झाला म्हणजे कंटिन्यू चालूच आहे पाऊस. आता चला जरा आपला असंच एक चक्कर माराय परत थोडंसं जरा इकडं चक्कर नाही म्हणता यायचं तसं पण जरा इथे ना एका ठिकाणी पाणी साचलंय ते पाणी पाहायला आलोय. थांबा जरा बघूया कुठं नक्की काय झालंय ते. एकच मिनिट इथं पाहूया जरा 2 मिनिटं. A few minutes later. चला आता काय आलंय जरा थोडंसं इथलं काम होतं ते काम उरकून आपल्या गावात म्हणजे आपल्या घराकडे चाललोय. बघू इकडं जर कुठं अजून पाणी कुठं चाललंय चाललंय बघा. आता इथं पण बघा कसं आहे ओढाच तयार झाला इथं तर यार. अरे बापरे इकडनं पण सगळीकडे पाणीच पाणी चाललंय यार. चला व्हिडिओ बंद नाही करत चालू ठेवतो म्हणजे कळलं अजून कुठं कसं पाणी चाललंय ते. इकडनं पण आहे थोडंसं जरा. चला एक चक्कर मारूच आपण पुढं परत कुठं. अरे इथं पण पाणी आलंय. इथं पण लय पाणी आले बा. आता तर काही खरं नाही. इकडं कुठं आहे 1 मिनिट. इथं मला वाटतं इथं पण चाललंय. इथं पण पाणी आले. आता हा परिसर उन्हाळ्यात बघा आणि आता बघा कसं आहे. अरे रे 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 नाथ. अरे किती फार पाणी साचले बा काही खरं नाही. रस्त्याच्या वरच्या बाजूने लय पाणी साचले इकडं. इथं तर रस्त्यावरून पाणी खाली गेले. हे पाऊस आलाय तुफान. नदीला तर लय पूर आलाय. म्हणजे काल नदीत पाणी नव्हतं आज नदी फुल भरली डायरेक्ट. चला आता जरा आहे ना संगम असते का पाहू कुठपर्यंत कसं पाणी आलंय आणि कुठपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढत आलाय. इकडं तर काय कुठं इकडचं नाही बरं. इकडं जरा कमी आहे जरा व्यवस्थित आहे. तिकडं जरा जास्त दिसतंय. वड्याला जर पाणी आलं ना सगळा गोंधळ व्हायचा कारण पाणी खरोखर लय वाढले. इथे समोर आहे ना जर थोडंसं वायपर फास्ट करतो. इकडं समोर पहा कसलं पाणी वाढले. तिकडे काय कोणाची पडझड वगैरे काय झाली काय पाहून येऊ चक्कर मारून येऊ एक. कसं पाणी साचले सगळीकडे. अरे बापरे इथं तर लय बेकार वाढले. वावरतच पाणी झालं आहे का इकडे उजव्या बाजूला.
खरंच लय भारी. म्हणजे आता इथं पावर का, आता इथं समोर पाणी आहे. आता या पाण्यात आहे ना गाडी घालतो बरं का मी, कशी वाटते बघा. अरा रा 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 रा. निस्ता धिंगाणा धिंगाणा. ए रा. आता आहे ना तुम्हाला एकदा नदीला दाखवतो मी. साईडला पाणी बघितलं किती, ते शेती बरं का, वावर आहे, त्या वावरात पाणी एवढं गेले म्हणजे एवढं पाणी साचले तिथं बघा. इथं पण पहा साईडने किती पाणी साचले. चला त्या ना गावात जाऊ डायरेक्ट. हे पहा आत्ता जे आपण व्हिडिओ काढतोय ना, या व्हिडिओ आत्ता पाहायला काय वाटणार नाही, कारण आपण आता रिअलमध्ये पाहतोय. पण हे व्हिडिओ उन्हाळ्यात पाहताना किती भारी वाटेल बरं. किंवा अजून 2 वर्षांनी 4 वर्षांनी किती, हेच ते एक आठवणी असतात यार. आणि ह्याच जपून ठेवायच्यात आपल्याला. कसले बघा इकडं साईडने पाणीच पाणी. पाऊसच एवढं झालं नाही, पाणी तरी कुठं जाणार यार. बघा आता बघा साईडने किती पाणी साचलं आहे का. पाणी सगळीकडे पाणीच पाणी झाली. आता हाच एक प्रकारे, आता हा चौक एक प्रकारे, चौकात तरी किती पाणी झाले बघा इथं. ओढा नाला सगळं सगळं भरून चाललंय. खाड 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 खाड. इथून आता खाली आलो. हे आपलं काळूबाईचं मंदिर. आणि तुम्हाला बघायचं काय आलंय, तुम्ही अजून पाहिलं नसेल. हा मला वाटतं आपल्या नदीला ह्या वर्षी आलेला पूर आहे. आणि 2 दिवसाचं जो पाणी झालं का त्याच्यात आलं बरं काही. 2 दिवसाच्या पावसाचा पूर आहे. कसलं आहे. 20 minutes later. चला आता दिवसभरात आहे ना बऱ्याच ठिकाणी फिरलो. म्हणजे गावातल्या पार वडा वस्ती सगळं सगळं पालतं घातलं. तर सगळ्या ठिकाणी फिरून झाल्यानंतर ना आज दिवसभरात जे पावसाचं पाणी वगैरे आहे ते सगळं असं ना खूप वाढले. तर आता काय करूया, मला वाटतं हा व्हिडिओ थांबा 1 मिनटं, मला एकदा ती ना चेक करू द्या नदीचं पाणी काय वाढले का आहे ते त्याचे. कसं आहे एवढं आहे ना आज नदीला पाणी आलं आहे. बघा आता हे आपलं काय काळूबाईचं मंदिर आहे. त्या मंदिरापासून तिथपर्यंत भावा मासं पकडतो तिथं. आणि आता हां बरंच मास सापडलेत. पण चला आता काय आलं आहे, मग आता इकडनं परत पाऊस आला आहे. आता काय करूया, हा व्हिडिओ इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. मस्तपैकी ना पावसाचा आनंद घ्या आणि नदीला आलेला पूरही पहा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. Tomorrow. चल पटकन ये, पटकन चल. चल लवकर, आता वाढण पाणी सांगता येत नाही. हे ना हे पाणी लय वाढते. वाढते म्हणण्यापेक्षा वाढते तर वाढते, शिवाय आणि ओढते पण जास्त. लय वाहतं पाणी. ते पाणी गाचकी जरा. कसं आहे पाणी आज सकाळ सकाळ जरा म्हणत चला जरा पाणी पाहून येऊ. आता गाड्या वगैरे जातात बरं का यात ना, पण फॉल्ट असा आहे की पाणी वाहतं लई आहे. काही जे पलीकडे गुतले ते जास्त आहे. पाणी वाढते बरं काही. अरे हे हा तिकडे पण नको लावलं, ते पाणी वाहतंय लई. हा चार्जिंगची गाडी तू पुढं पाण्याचा फोटो व्हिडिओ काढून मम्मीला पाठव तुम्ही. शिवराज पाण्यात गेला आहे.
हा न सांगता आम्ही सांगतो जाऊ नको तरी ऐकत नाही. मला पाठवते स्टोरी